हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या महिन्यामध्ये रक्षाबंधन आल्यानिमित्त लाडक्या बहिणींनो तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळणार आहे का? म्हणजेच तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे, 2100 रुपये मानधन वाढ होणार आहे, सोबतच 2 महिन्याचे पैसे एकत्र भेटणार आहे. हा निर्णय लाडक्या बहिणींनो येणाऱ्या मंगळवारी म्हणजे परवाला जी मंत्रिमंडळाची बैठक होईल, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे आपली ई-केवायसी ची प्रक्रिया आहे ही सुरू होणार की नाही, सोबतच जे तुमचं मानधन आहे हे सुद्धा वाढणार की नाही, याबद्दलही मोठा निर्णय घेतला जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, या रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला खुशखबर भेटणार आहे. 2 महिन्याचे पैसे एकत्रही भेटू शकतात किंवा तुमचा हप्ता वाढून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकते. तर चला तर मग लाडक्या बहिणींनो, सगळे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जर तुम्ही समजून घेतलं असेल तर लाडक्या बहिणींचा जुलै जो हप्ता आहे 15 ऑगस्ट पर्यंत जमा होणार की नाही, त्यानंतर हा जो हप्ता आहे हा मानधन वाढून मिळणार की नाही, सोबतच 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का, याबद्दल सकाळ न्यूजपेपरने ही अपडेट दिलेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होण्याची दाट शक्यता. लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. 15 ऑगस्ट पर्यंत जमा होण्याची शक्यता असून मंत्रिमंडळामध्ये बैठकीत निर्णय होऊ शकतो. बघा लाडक्या बहिणींनो, कधीला मीटिंग असणार आहे? मंगळवारी. येणारे जो मंगळवार आहे, या मंगळवारी ती बैठक होणार आहे आणि याच्यानंतर आपल्याला माहिती पडणार आहे की वितरण कधी होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जून महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता 15 ऑगस्ट पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. योजनेसाठी निधी वर्ग करण्याबाबत मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार आहे. एकतर तुमचं मानधन सुद्धा वाढून देईल किंवा 2 महिन्याचे पैसे एकत्र देईल किंवा लाडक्या बहिणींनो, जी ई-केवायसी प्रक्रिया आहे ही सुद्धा लवकरात लवकर सुरू करून प्रत्येक बहिणीला, ज्या बहिणी आता पात्र आहे, ज्या बहिणी अपात्र आहे, त्या प्रत्येक बहिणीला ई-केवायसी करावी लागणार आहे. हे सुद्धा निर्णय याच मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. जून महिन्याचा हप्ता 15 जुलै रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्यानंतर आता जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर हप्ता वितरित करण्याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट केली जाऊ शकते. सोबतच ई-केवायसी प्रक्रियेनंतर राज्यातील सुमारे 80 लाख महिला अपात्र ठरले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पात्र ठरणाऱ्या सुमारे 1,66,00,000 महिलांना जुलैचा हप्ता सोबत ऑगस्टचा हप्ता एकत्र देणार का? त्याचबरोबर मानधन वाढून भेटणार का? त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, जी ई-केवायसी ची प्रक्रिया आहे ही डबल सुरू होतील का? कधी होतील? त्याची दिनांक देईल सगळंच यामध्ये जाहीर केलं जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगतोय की आता तुम्हाला या मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये काय होऊ शकतं बघा. लाडक्या बहिणींनो, जर 15 ऑगस्ट पर्यंत जी-आर येऊन तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत तर ते किती असायला पाहिजे? 1500 रुपये असायला पाहिजे. बट हे जे सरकार आहे बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे. हे सरकार काय करणार आहे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 28 तारखेलाच जुलै महिन्याचेच 1500 रुपये देणार आहे. बरोबर? जुलै महिन्याचेच 1500 रुपये देणार आहे, म्हणणार आहे घ्या बाबा रक्षाबंधनाची भेट घ्या. बट आपण सरकारकडे मागणी करूयात लाडक्या बहिणींनो, की जर तुम्हाला असंच करायचं आहे तर जो आमचा 1500चा हप्ता आहे तो कितीवर न्या? 2100 न्या आणि आम्हाला 28 तारखेला 2100 रुपये तरी जमा करून द्या. समजा सरकारला हेही करायचं नाही आहे तर आपण सरकारकडे तिसरी मागणी करू, की आम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र द्या. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिन्याचे पैसे एकत्र देऊन 28 तारखेला म्हणजे रक्षाबंधनाला 3000 रुपये आमच्या अकाउंटला पाठवा. नाहीतर तुम्हाला समजलं ना सरकार काय करणार आहे लाडक्या बहिणींनो, फक्त ही जी पहिली कंडिशन आहे तीच करणार आहे, की आता पैसे देणार नाही. तुमच्या आजची 9 तारीख आहे, 11 आणि 10 आणि 11 म्हणजे 11 तारखेला मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतील आणि 28 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे पाठवतील. किती? ते 1500 रुपये जुलै महिन्याचे. मग 1 महिना तर पेंडिंग पडलाच आहे. तर म्हणून आपण सरकारला इतकी विनवणी करू, की येणाऱ्या 28 तारखेपर्यंत आमच्या लाडक्या बहिणींचा हप्ता वाढून द्या आणि सरकारनं बोललेलाच आहे. तर हे 2100 रुपये त्या ठिकाणी सरकारने द्यावे किंवा आमची तिसरी मागणी जुलै आणि ऑगस्ट हा दोन्ही महिन्याचा लाभ तुम्ही लाडक्या बहिणींना 28 पर्यंत द्यावा. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पहिला मुद्दा वाटला तुम्ही 1 टिक करा. तुम्हाला दुसरा वाटला तुम्ही 2 टिक करा किंवा तिसरा वाटला तुम्ही 3 टिक करा. म्हणजे 3000, 2100 किंवा 1500 म्हणजे याच्यावरून आपल्याला निकष येईल. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक युट्यूबर्सला सुद्धा मी हेच म्हणतोय, की तुम्ही सुद्धा असाच पद्धतीचा व्हिडिओ बनवून तुम्ही टाका, जेणेकरून सरकारपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल. बरोबर? मी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिली. हे 28 तारखेपर्यंत 3000 रुपये द्या. जर नाही द्यायचंय तुम्हाला तुम्ही 2100 रुपये द्या. 1500 वरच लाडक्या बहिणींना ठेवू नका. वाढत्या गरजानुसार लाडक्या बहिणींनो, त्यांचीही गरज वाढलेली आहे, लाडक्या बहिणींची गरज वाढली आहे. तुम्हीच म्हणून सरकारने हा एक निर्णय घ्यावा आणि लाडक्या बहिणींना त्वरित लवकरात लवकर पैसे वाढून द्यावे. अन्यथा लाडक्या बहिणी आता तुम्हाला मागे करण्यासाठी काहीच विचार करणार नाहीये. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जी ई-केवायसी ची प्रक्रिया सुरू होणार आहे, ई-केवायसी ची प्रक्रिया त्या अगोदर तुम्हाला काही कागदपत्रे रेडी ठेवायची आहे, डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहे. आणि हे जर डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवले नाही तर समजून घ्या लाडक्या बहिणींनो, तुमची ई-केवायसी पुन्हा होणार नाही आणि मग तुम्ही चुकीची ई-केवायसी कराल आणि त्याच्या माध्यमातून तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद होईल. म्हणून बघा, तुम्हाला काय करायचंय, तुमचं आधार कार्ड
रेडी ठेवायचं आहे. दुसरं, अधिवास प्रमाणपत्र जर नसेल तर तुमचं रेशन कार्ड, तुमचं मतदार ओळखपत्र, तुमचं जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला, या 5 पैकी एक डॉक्युमेंट तरीही तुम्हाला लागेल म्हणजे लागेल. मग समजा तुमच्याकडे अधिवास नाही आहे, तर तुमच्याकडे हे 4 डॉक्युमेंट पैकी एक कोणतं तरी तुमच्याकडे लागणार म्हणजे लागणार लाडक्या बहिणींनो. जर तुमच्याकडे पिवळी आणि केशरी शिधापत्रिका आहे म्हणजे रेशन कार्ड आहे, तर यावेळेस तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. बट तुमच्याकडे शुभ्र म्हणजे व्हाईट काय म्हणतो आपण शिधापत्रिका आहे किंवा कोणतीच नाहीये, तर अशा वेळेस तुम्हाला 2.5 लाखाचा काय लागणार आहे? प्रमाणपत्र लागणार आहे, की तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे की कमी उत्पन्न आहे. नवविवाहित असेल तर तुम्हाला तुमच्याकडे जर म्हणजे पत्नीचं नाव त्या राशन कार्डमध्ये जर नसेल, तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी चालेल आणि बँक खाते तपशील जसं महिलेच्याच नावाने ते बँक अकाउंट असायला पाहिजे. त्याचबरोबर महिलेच्याच नावाने आपण असं म्हणू शकतो आधार कार्ड पण आणि महिलेच्याच नावाने मोबाईल पण हे तिन्ही का असायला पाहिजे? एकमेकांशी लिंक असायला पाहिजे, कनेक्टेड असायला पाहिजे आणि नंतर लाभार्थी महिलेचं हमीपत्र आणि फोटो हे सगळं लागणार आहे. ज्या बहिणी पात्र आहेत, सोबत ज्या बहिणी अपात्र आहेत, त्या प्रत्येक बहिणींना मी हे सांगतो आहे, की तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार म्हणजे लागणार आणि हे सगळं प्रत्येक बहिणीसाठी असणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला किती पैसे मिळणार आहे? तर सरकार इतकं बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे, तर तुम्हाला ते किती देऊ शकतं? 1500 देऊ शकतं आणि म्हणू शकता, की बाबा जुलै महिन्याचा हप्ता आम्ही 28 तारखेला देतो. हा वितरण होईल. तर आपल्याला इथपर्यंत थांबायचं नाहीये. बरोबर? आपल्याला सरकारला म्हणायचं आहे, जर तुम्हाला तसं करायचं आहे, तर आमचा हप्ता वाढून द्या. समजा नाही होत आहे, तर आम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र द्या, जुलै आणि ऑगस्टचे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय होणार आहे आणि ई-केवायसी बद्दलही आपल्याला माहिती भेटणार आहे. तर आय होप लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते समजलं असेल आणि महाराष्ट्रातील तमाम युट्यूबरला सुद्धा मी हीच मागणी करतो, की त्यांनी सुद्धा या मुद्द्याला ज्या पद्धतीने मी धरून पकडलेला आहे, की एक तर हप्ता वाढून द्या, दुसरं 2 महिन्याचे पैसे एकत्र द्या, नाहीतर आम्हाला 1500 देऊन खुश करू नका. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं 1500, 2100 की 3000 नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.